लग्नासारख्या शुभ कार्याची सुरुवात मुहूर्तमेढ रोवून होते. त्यानंतर गारवा, मेहंदी, हळद दळणे आणि शेवटी अक्षतारोपण असा कार्यक्रम होत असतो. साधारणपणे 4-5 दिवस लग्न सोहळा झाल्यानंतर देवपूजेनेच याची सांगता होत असते. ही मुहूर्तमेढ स्थानपरत्वे वेगवेगळ्या झाडांच्या फांद्या लावून केली जाते. आंबा, उंबर, सौंदळ अशा वनस्पतींच्या फांद्या दरवाजाच्या उजव्या बाजूला लावून ही मुहूर्तमेढ केली जाते. बहुतेक ठिकाणी मुहूर्तमेढ रोवण्याचं काम नातेवाईक करत असतात. ज्याच्या नावे देवक आलं त्या नातेवाईकानं हे काम करायचं असतं. परवा आमच्या नातेवाईकांच्यामध्ये लग्नकार्य होतं. त्या शुभकार्यासाठी आम्हा उभयतांच्या नावे देवक आलं होतं. मुहूर्तमेढ हे शुभसूचक चिन्ह आहेच. शिवाय लग्नकार्याचं घर सहज ओळखता यावं यासाठीही ही प्रथा सुरू झालेली असावी. मग काय रीतसर निमंत्रण आलं आणि आम्ही उभयता लग्नकार्य असणाऱ्या घरी गेलो. तिथं गेल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली की ज्या घरी लग्नकार्य होतं त्या घराच्या दारातच एक आंब्याचं झाड होतं. घरातील सर्व लोक सुशिक्षित होते. नवरा मुलगा डॉक्टरी पेशात होता. यजमानाने पूजेचं साहित्य सौच्या हातात दिलं आणि माझ्या हातात एक कुऱ्हाड सोपवली. एक विचार चमकून गेला. सहजच जर या घराच्या दारातच छोटंसं आंब्याचं झाड असेल तर मुद्दामहून एखाद्या झाडाची फांदी तोडून आणून ती रोवून पूजा कशाला करावी, या झाडाचीच पूजा करावी. आणि तो विचार मी सर्वांना बोलवून दाखवला. त्या सर्वांना तो पटलाही. कुऱ्हाड बाजूला ठेवली आणि त्याच आंब्याच्या झाडाच्या आसपासची आणखी थोडी स्वच्छता करून त्या झाडाची यथासांग पूजा केली. दाराला तोरण बांधलं. पै पाहुण्यांनी गारवा म्हणून आणलेल्या शिदोऱ्या सोडण्याचा कार्यक्रम सुरू झाला आणि उखाण्यांच्या स्पर्धाही झाल्या. विवाह सोहळा निर्विघ्नपणे पार पडला. मला एक समाधान वाटलं. एका झाडाची एक फांदी तोडण्यापासून आपण वाचवू शकलो. आजच्या वाढत्या तापमानवाढीत पर्यावरणाचं रक्षण करणं हे प्रत्येकाचंच कर्तव्य आहे आणि डोळसपणानं जर आपण पाहिलं तर अशा काही घटनांमधून ते थोड्या प्रमाणात का असेना आपण साध्य करू शकतो. उपस्थित 100-150 लोकांच्या समोर एक संदेश गेला की झाडाची फांदी तोडून मुहूर्तमेढ न रोवता एखाद्या झाडाची पूजा करूनच शुभकार्याची सुरुवात केली जावी. पारंपरिक विधीमध्ये असा एखादा छोटासा बदल करणं सर्वांना शक्य आहे आणि आपण तो केला पाहिजे. घर बांधणी, रस्ते बांधणी या निमित्तानं राजरोसपणे झाडांची कत्तल होतेच आहे. त्यात एखादा दिलासा देणारा असा प्रसंग, अशी घटना आपण स्वागतार्ह मानली पाहिजे. जुनं ते सोनं असतंच, पण नवं ते हवं हा विचार जनमानसात रुजवला पाहिजे.